नमस्कार, मी अपेक्षा पाटणकर आणि आपण पाहत आहात 24 तास महानगर. मीरा भाईंदर शहराची मुख्य ओळख असलेल्या व प्रवेशद्वारासोबत जोडल्या गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मेट्रोच्या व विकास कामांच्या नावाखाली त्या ठिकाणाहून हटवण्याचे काम सुरू आहे. याविषयी मीरा भाईंदरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया अनेक ठिकाणाहून अनेक स्तरातून आपल्याला येताना दिसल्या. यावरती 24 तास महानगरचे संपादक यांनी सुद्धा भाष्य करत त्या ठिकाणी सदर संपूर्ण कामांचा व प्रकरणाचा आढावा घेत ही बातमी मीरा भाईंदरकरांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांनी सुद्धा यावरती ताशेरे ओढत या संपूर्ण घटनेचा निषेध केलेला आहे. कोणत्याही विकास कामांना विरोध नसताना त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांना आश्रय देत छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक स्मारक हटवण्याचा कुटील डाव या ठिकाणी प्रशासनाकडून रचला जात असल्याचा आरोप होत आहे. यावरती पाहूयात काही नेत्यांच्या प्रतिक्रिया. आम्ही आमचं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून आम्हाला फार मोठा अभिमान आहे त्यांचा. परंतु त्यावेळी जेव्हा ह्या प्लॅन संदर्भात महासभेत विषय झाला होता त्यावेळी देखील आम्ही विरोध केला होता की तिथून पुतळा ते प्रवेशद्वार आहे भाईंदर काशीमीराच्या प्रवेशद्वारावर तो पुतळा एक प्रथमदर्शनी एकदम उत्कृष्ट असे एक पुतळा तिथे आहे आणि तो एक आदर्श म्हणून आणि सगळ्यांच्या नजरेत भरण्यासारखी ती प्रतिमा तिथे होती आणि आहे. आता जर ह्यांना मेट्रो करायची आहे किंवा इतर विकासाची कामं जी काय करायची असतील तर त्याला वाचवून देखील हे करू शकतात. पण मग असं का? मग जर शिवाजी महाराजांचं नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे प्रत्येक राजकारणी घेत असतो, मग ते कामापुरतं त्यांच्या नावाचा वापर केला जातो का? मग सगळे राजकारणी मिळून का उभे राहत नाहीत? आम्ही त्यावेळी विरोध केला होता की त्यावेळी प्रथमदर्शनी असलेल्या शिवाजी महाराजांची प्रतिमा कोणी हलवू नये, त्याला तिथेच ठेवून इतर ते कुठेतरी त्याला वळण देऊन तुम्ही मेट्रो करा, इतर रस्ते करा, जे काय करायचं असेल ते करा, परंतु महाराजांचा पुतळा कोणी हलवू नये अशी बाजू आम्ही तिथे मांडली होती. त्यानंतर आम्ही शिष्टमंडळ पण नेलं होतं तिथे. परंतु आता त्यांनी काहीतरी माझ्या कानावर आलं आहे की त्यांनी तिथे पिलर बांधण्यासाठी त्या पुतळ्याच्या समोर एक होल मारलेला आहे. तर हे करणं फार चुकीचं आहे. तिथे आजूबाजूला एवढी अनधिकृत बांधकामं आहेत, ती बांधकामं का ठेवली आहेत? म्हणजे यांचे साठे लोटे सगळ्या त्या गोष्टींशी सगळ्यांचे लागेबांधे आहेत आणि ते तोडत नाही आहेत. आणि जे प्रथमदर्शनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जो प्रतिमा आहे ती उचलण्याचा हा घाट का घातला जातोय? लाज वाटली पाहिजे अशी या सर्व राजकारण्यांना की तिथे ते हे करत असताना सत्ताधारी असू देत, बाकीचे असू देत, विरोधक म्हणून असू देत, तिथून ते प्रतिमा हलवू नये अशी माझी प्रांजळ इच्छा आहे आणि एक माझं मत आहे. नक्कीच ती प्रतिमा हलवत असताना त्या ठिकाणी असलेलं अनधिकृत बांधकाम ज्याचा उल्लेख आता तुम्ही केला, त्या अनधिकृत बांधकामांना कुठेही धक्का न पोचवता मात्र पुतळ्यावरती हातोडा जर चालवत असतील तर मीरा भाईंदरचे प्रशासन आणि असलेले सत्ताधारी पक्ष याला जबाबदार आहेत. हो, नक्कीच. कारण काही करायचं झालं तर सत्ताधारी पक्ष आता ठीक आहे, आता बॉडी नाही आहे, त्याच्यामुळे प्रशासक मग या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहेत. त्याच्या वरच्या लेवलचे देखील नेते बरंच काही करू शकतात. जर कुठची गोष्ट करायची म्हटली तर आपण चांगले पाठपुरावा करून ते करू शकतात. तर ह्यामध्ये देखील हा प्लॅन ते बदलू शकतात. प्लॅन का नाही बदलू शकत नाहीत? त्यांनी थोडंसं टर्न मारून जरी घेतला आणि मध्येच जरी ती प्रतिमा ठेवली तर एवढी उत्कृष्ट आमचं हे मीरा भाईंदर शहर दिसेल आणि एक प्रथमदर्शनी एक उत्कृष्ट अशी प्रतिमा दिसेल की सगळीकडनं त्या आपल्या मीरा भाईंदरचं एक चांगलं नाव होऊ शकेल. नक्कीच हा पुतळा ज्यावेळी त्या ठिकाणी बसवण्यात आला त्यावेळी सुद्धा मोठा संघर्ष झाला होता आणि त्या संघर्षाच्या सगळ्या इतिहासात तुम्ही सुद्धा त्यावेळी त्यात सहभागी होतात. हा संघर्ष कुठेतरी वाया जाताना दिसतोय का? आता शेवटी हेच झालंय की प्रशासक बसल्यापासून बरेचसे निर्णय ते कसलेही असू देत, बरेचसे निर्णय असे चुकीचे निर्णय घेतले गेले आहेत आणि गोरगरीब जनता असू देत असे अत्यंत मराठी माणसांच्या हक्काचे जे हे आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे एक मराठी माणसांचा एक आदर्श आहे
अशा म्हणजे सगळ्या गोष्टींवर मनमानी कारभार चालू आहे आणि हा मनमानी कारभार कुठेतरी थांबला पाहिजे, नाहीतर त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मागे देखील या संदर्भात जे काश्मीराला या संदर्भात शिवसेना तेव्हा एकत्र होतो, पण त्यावेळी देखील आम्ही तिथे आंदोलन केलेलं आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा डोक्यावर घेऊन देखील आम्ही तिथे नाचकाम केलेलं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी करून देखील जर प्रशासक म्हणून हे असे निर्णय घेतले जात असतील, तर आम्ही त्या गोष्टीचा धिक्कार करतो आणि निषेध करतो.